पावसाळा सुरू झालं की काही ना काही गोड खावं असं वाटतं, पण ते हेल्दी पण असायला हवं. तर आज मग आपण इथं असंच बाजरीच्या पिठाच्या हेल्दी दसम्या करणार आहोत. तर त्यासाठी 1 वाटीला थोडंसं कमी गूळ घेतला आहे. तर आपल्याला इथं भांड्यामध्ये टाकून घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला आता हे गुळवणी तयार करून घ्यायचं आहे. तर इथं मी सगळा गूळ टाकून घेतला आणि ह्याला मस्त गॅसवरती आता ठेवले आणि एक उकळी येऊ द्यायची. उकळी आली की आपल्याला पूर्ण असा गूळ वितळून द्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा. गॅस बंद केला की ह्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. तर गुळवणी रेडी झाले आणि थोडंसं गुळवणी थंड होते तोपर्यंत आपण पीठ बघूया काय काय लागते ते. तर इथे 1 वाटी बाजरीचं पीठ मी चाळून घेतलं आहे. त्यानंतर अर्ध्या वाटीला कमी, फक्त चांगलं टेक्स्चर येण्यासाठी, चिकटपणा येण्यासाठी तर मी गव्हाचं पीठ वापरले. अर्ध्या वाटीपेक्षा कमीही. त्यानंतर थोडंसं मीठ टाकले, विलायची, बडीशेप हे दोन्ही मी भाजून बारीक घरी पावडरच केली, घरीच कुटून घेतल्या. विकत वगैरे पावडर आणायची गरज नाही, आपण घरी पण बनवू शकतो. तर हे टाकून व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जे गुळवणी आपण बनवलं होतं ते गाळून घ्यायचं आहे. सगळं गुळवणी गाळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंफार काही कचरा वगैरे असेल तर निघून जातो. आणि तो गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही एक वेळेस तरी नक्की ट्राय करून बघा. ह्या दसम्या खूप भारी लागतात खायला आणि हेल्दी पण आहेत. तुम्ही जर भाजीसोबत पण खाऊ शकता, जास्त करून पिठलासोबत छान लागतात. ह्या गरम इतक्या भारी नाही लागत, पण जेव्हा थंड होतात ना तेव्हा ही चव खूप भारी लागते. आणि हे व्यवस्थित आपल्याला मिश्रण ते आहे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जे आपण गुळवणी टाकलं होतं त्यातच आपल्याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आताच आपल्याला इथं पाण्याचा वापर नाही करायचा. सगळं व्यवस्थित मिक्स झालं की नंतर थोडंसंच पाणी आपण म्हणजे थोडं पाणी घालून ह्याला थोडं पातळ करणार आहोत. म्हणजे जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना तसंच मळून घ्यायचं आहे. म्हणजे कोणाला चपाती लाटण्यासाठी जास्त घट पीठ लागतं, थोडं पातळ लागतं, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही पीठ करू शकता. तर हे बघू शकता इथं सगळं मस्त असं आपलं इथं पीठ रेडी झाले. तर इथं असा चपाती लाटण्यासाठी आता आपली त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे, छोटासा उंडा ह्या पद्धतीचा. तर आता इथं लाटण्यावरती आपल्याला थोडंसं पीठ असं सगळं पसरून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ आहे हे. तर आता हे मस्त आपल्याला अशी दसमी लाटून घ्यायची आहे. तुम्ही पण असं बनवता का? तुमच्याकडं काय म्हणतात? तर प्रत्येकाच्या घरी काही ना काही वेगवेगळे नाव असतात. तर कुणी गोड चपात्या म्हणतात, तर कुणी ह्याला घाकरे असं काहीतरी म्हणतात. म्हणजे असं वेगवेगळं नाव असतं प्रत्येकाच्या इथं. तर आमचे दसम्या म्हणतात ह्याला. तर आपल्याला अशी थोडी जाड लाटून घ्यायची. जर तुम्हाला एकदम कडक हवी असेल तर तुम्ही पातळ लाटू शकता. आणि कमी गॅसवरती ह्याला एकदम कमी गॅसवरती 2-3 मिनटं लागतात भाजायला, एकदम कडक हवी असेल तर. ते बघू शकता आपली ही झाली आहे रेडी. खूप पातळ पण नाही, खूप जाड पण नाही. तर तव्यावरती मी टाकून घेतली. पण मी ऑइल फ्री करणार आहे, त्यासाठी मी तर काहीच वापरत नाही. तुम्ही जर इथं तेल किंवा तूप आधी तव्याला लावून घ्यायचं, त्यानंतर त्याच्यावर दसमी टाकून घ्यायची. अशी हाताने उलथायची नाही. हाताने जर आपण पलटायला गेलो तर ते मोडू शकते, खाली थोडी चिटकते. तर लगेच उलथायची नाही, आपल्याला 2-1 मिनटं तशीच सोडून द्यायची. वरून एकदम सुकली का नंतर मग उलथाने साईडने कडा सोडून घ्यायची आणि नंतर उलटून घ्यायची, पलटून घ्यायची. तर हे बघू शकता इथं मी दोन्ही साईडने अशी भाजून घेतली आहे आणि चांगली भाजली. वरून तुम्ही भाजायच्या नंतर तूप, बटर, तेल काही पण लावू शकता. तूप लावल्याने काय होतं, चांगली अशी मऊ राहते आणि खायला पण चांगली लागते. आणि खूप दिवस दसमी आहे ना, खूप दिवस टिकते. 4-5 दिवस तर आरामशीर राहते. आणि नंतर जर मग ह्या दसम्या राहिल्या आणि खूप दिवस राहिल्या, जर नाही खाऊ वाटला तर ह्याच्यापासून तुम्ही गोड तुकडे पण करू शकता. गोड तुकडे सोबत खाऊ शकता. पिठलासोबत भारी लागते. तर एक दशमी झाली तर मी दुसरी पण इथं तयार करून घेतली. तर सगळ्या दसम्या मी आता अशाच रेडी करून घेणार आहे. तर इथं 6 ते 7 दसम्या आपल्या होतात. जेवढं तुम्ही गूळ घेतलं ना तेवढंच तुम्ही पीठ घ्यायचं. जे जास्त गोड हवं असेल तर तेवढंच घ्यायचं, पण आम्हाला कमी गोड लागतं त्यासाठी पीठ थोडं जास्त घेतलं.
तर हे बघू शकता आपली तर 6 ते 7 दशम्या रेडी झाल्या आहेत. मी तेल नाही लावलं त्याच्यामुळे अशा दिसतात, पण तेल लावल्याने थोडं चमक येते त्याला. तर बघू शकता आपल्या रेडी झाल्या आहेत दशम्या.